नमस्कार, मी प्राध्यापक एन डी बंडगर. सांगोला तालुक्याचे लोकप्रिय लाडके आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना वाढदिवसाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा. लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याच्यावर मला थोडंसं प्रकाश टाकावा लागतो आहे. लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे 2019 पासून सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये गोरगरीब, कष्टकरी, दीनदलित, वंचित, शोषित, पीडित या लोकांच्या सेवेमध्ये त्यांनी वाहून घेतलेलं आहे. स्वर्गीय आबासाहेबांचं निधन झाल्याच्या नंतर सांगोला तालुका हा पोरखा झाला होता आणि नेतृत्वाच्या शोधात होता. स्वर्गीय आबासाहेबांचं एक वाक्य होतं की या तालुक्यामध्ये नेतृत्व मी तयार करणार नाही, जो जनमानसामध्ये जाईल, जो जनतेची सेवा करेल आणि त्याला जनता नेता म्हणून स्वीकारेल, असं आबासाहेबांचं मागं वाक्य होतं. दुर्दैवानं आबासाहेबांच्या निधनानंतर सांगोला तालुक्यामध्ये अनेक अडचणीचा सामना करावा लागला. त्यामध्ये कोरोनासारख्या महामारीची परिस्थिती संबंध जगामध्ये आणि आपल्या देशामध्ये उद्भवलेली होती. अशाही परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे पेशाने उच्च विद्याविभूषित हृदयरोग तज्ज्ञ आहेत आणि ते कोलकात्यासारख्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये असताना तिथून मतदारसंघातील जे वंचित आहेत, गोरगरीब कष्टकरी जनता आहे, शेतकरी मायबाप जनता आहे, या जनतेच्या सुखदुःखामध्ये ते सातत्याने फोनद्वारे संपर्कात राहत होते आणि त्याचीच पोचपावती म्हणून लोकांनी 2024च्या निवडणुकीमध्ये जवळपास 25,000 मताधिक्याने त्यांना विधानसभेमध्ये पाठवले. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ते जरी आज आमदार असले तरी त्यांच्यामध्ये जी साधी राहणी आहे ती आजही आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळते. मग एखादा लग्नाचा कार्यक्रम असू द्या किंवा दैनंदिन म्हटलं तर लोकांचं तिसरा दिवस असू द्या किंवा इतर प्रोग्राम असू द्या, ते नाही म्हणत नाहीत. निश्चितपणानं प्रत्येक कार्यक्रमाला ते हजेरी लावतात आणि हजेरी लावणं शक्य नसेल तर फोनद्वारे ते लोकांच्या सुखदुःखामध्ये सामील होतात. आजही त्यांचा जर पेहराव बघायला गेलं तर निश्चितपणानं अगदी साधी आणि सर्वसामान्य लोकांच्या सारखी त्यांचे पेहराव आहे. विशेषतः खिशाला असणारा रेनॉल्डचा पेन, या पेनाच्या बाबतीत संबंध तालुक्यामध्ये एक चर्चेचा विषय झाला होता. परंतु आजही त्यांच्या बंगल्यामध्ये गेल्याच्या नंतर लोकांनी मागच्या वाढदिवसाला जे पेन दिले होते, ज्या वह्या दिल्या होत्या, त्याच वह्या आणि पेन आजही ते अगदी आपल्या दैनंदिन लिखाण कामासाठी सुद्धा वापरतात. ह्या दोन गोष्टीवरून त्यांची साधी राहणी निश्चितपणानं आपल्याला लक्षामध्ये येते. त्याचबरोबर विधानसभेच्या सभागृहामध्ये जात असताना सुद्धा ते अतिशय साध्या पद्धतीनं आबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून ते निश्चितपणानं त्या ठिकाणी जात असतात. सभागृहामध्ये 100% उपस्थित राहणं हे ते निश्चितपणानं आजपर्यंत त्यांनी पालन केलेलं आहे आणि गोरगरीब कष्टकरी जनतेने ज्यांनी निवडून दिलं त्या लोकांचं सेवा करणं, कुठलीही मनामध्ये अपेक्षा न ठेवता लोकांना न्याय देण्याचं काम सातत्यानं लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या एकंदरीत दिनचर्येच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय. त्याचबरोबर आज जरी विचार करायचा गेला तर एखादा साधा सरपंच असेल, ग्रामपंचायत सदस्य असेल किंवा नगरसेवक असतील, ते निवडून आल्याच्या नंतर त्यांचा जर दरारा बघितला तर आपल्याला लक्षात येते. परंतु लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे आमदार असून सुद्धा आजही त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून आणि चालण्यातून निश्चितपणानं आपल्याला दिसून येते. अगदी लहान मुलं असू द्या किंवा वयोवृद्ध आजोबा असू द्या, त्यांनाही आपलेपणानं, अंतःकरणापासून आपुलकीनं, मायेनं, ममतेनं ते विचारपूस करतात आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये सातत्यानं सामील होण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. निश्चितपणानं एक सांगोला तालुक्याचे उज्ज्वल भविष्य आहे आणि हे भविष्य निश्चितपणानं भविष्यामध्ये हे नेतृत्व असंच प्रफुल्लित राहणार आहे. कारण शेवटी त्यांचं वय जरी लहान असलं तरी कीर्ती निश्चितपणानं महान आहे. कारण का, आपण मागच्या विधानसभेच्या
कालच्या अधिवेशनामध्ये आपण बघितलेलं आहे की महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रश्न मांडणारा आमदार कोण असेल तर निश्चितपणानं शेतकरी कामगार पक्षाचा आमदार म्हणून डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं की महाराष्ट्रातील प्रश्न असू द्या, सांगोला तालुक्यातील प्रश्न असू द्या, विशेषतः सांगोला तालुक्यामध्ये असणाऱ्या शहरामध्ये असणाऱ्या ज्या झोपडपट्ट्या आहेत, मग ते संजय नगर असेल, लक्ष्मीनगर असेल किंवा इंदिरानगर असेल, या लोकांना घरकुलापासून वंचित राहावं लागतंय, हाही प्रश्न त्यांनी मांडला. शहराच्या बाबतीत विचार केला तर धुळीचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, त्याचबरोबर शिक्षकांचा प्रश्न असेल. विशेषतः मी शिक्षक असल्यामुळे आमच्या शिक्षकाचे प्रश्न सुद्धा त्यांनी पोटतिडकीनं सभागृहामध्ये मांडलेले आहेत. त्याचबरोबर इतर प्रश्न असतील, म्हणजे प्रत्येक प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी प्रामाणिकपणानं केलेलं आहे. 1 वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये पोचलेलं हे एक सर्वसमावेशक गोरगरिबांचं नेतृत्व करणारं, कष्टकऱ्यांचं, वंचितांचं, शोषितांचं आणि भटक्या विमुक्तांना न्याय देण्याची भूमिका सातत्याने त्यांच्याकडे असते. भली ते विरोधी बाकावर जरी असले, परंतु आपल्या सेवेच्या माध्यमातून, आपल्या कार्याच्या माध्यमातून लोकांचं, ज्या मतदारांनी त्यांना मतरूपी आशीर्वाद दिलेत, त्यांचं काम करणं, त्यांचं काम झालं पाहिजे, ही तळमळ आणि पोटतिडीक सन्माननीय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं, त्यांची राजकीय कारकीर्द निश्चितपणानं अशीच प्रफुल्लित व्हावी, त्यांच्या जीवनामध्ये चांगले प्रसंग यावेत आणि त्यांचं परिवार, त्यांचं आरोग्य आणि त्यांना ज्यांनी आशीर्वाद दिले त्या सगळ्या मतदारसंघातील गोरगरीब जनतेचं सुद्धा त्यांच्या हातून कल्याण व्हावं, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.